हॅलो मित्रांनो, तुमच्यासाठी प्रतास नवीन गाडी घेऊन आलो आहे. ही आहे आपली नेक्साची ग्रँड विटारा, सर्वात बेस्ट मॉडेल आहे. सिग्मा मॉडेल ही. याच्या आधी पण मी सिग्मा मॉडेलचा जो आहे टॉप मॉडेल, स्मार्ट हायब्रिड, नंतर स्ट्रॉंग हायब्रिड या पण गाड्यांची मी रिव्ह्यू बनवलेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनलचे जाऊन बघू शकता. आज तुम्हाला मी या बेस्ट मॉडेलचं तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार आहे, कारण की याच्यामध्ये जास्तीत जास्त काय फीचर भेटतच नाही. फक्त तुम्हाला फक्त जे एक्सटेरियर आणि इंटेरियर आहे याच्यात तुम्हाला फक्त माहिती देणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला कलर कोणती भेटतील आणि मेन म्हणजे पॉवर आणि टॉर्क किती भेटतो सिग्मा मॉडलमध्ये. तुम्हाला याच्यावरती मी पूर्णपणे आज रिव्ह्यू बनवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो तुम्हाला गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर तुम्हाला बघा, इथं तुम्हाला डी आर भेटून जाईल. डी आर तुमची पूर्णपणे असणार आहे हे एलईडीमध्ये दिली असते साईडला. ठीक आहे. हा पण पार्ट तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार आहे, नॉर्मली जे हॅलोजनमध्ये दिलेले असते तुम्हाला इकडं. ठीक आहे. आणि हा पण पार्ट बघू शकतो तुम्हाला, हा पूर्णपणे ब्लॅकमध्ये दिलं असतं. हा नॉर्मल असेल. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला हा पियानो ब्लॅकमध्ये भेटतो एका साईडला. आणि नंतर बघा, नवीन मॉडलमध्ये जे पण आहे आपली ग्रँड विटारा, त्याच्यामध्ये तुम्हाला फॉग लाईट भेटतो. आता ही जी मॉडल आहे ही सिग्मा मॉडल आहे. सिग्मा मॉडलमध्ये तुम्हाला जास्त काय भेटत नाही. हॅलोजनमध्ये तुम्हाला दिलं असणार आहे आपले हे असणार आहे हेडलाईट आणि डी आर भेटतो त्याच्यामध्ये. सेंटर तुम्हाला सुझुकीचा लोगो आहे. हा पार्ट तुम्हाला क्रोमध्ये दिला असणार आहे कचायला. आणि हा असणार आहे तुम्हाला हा पियानो ब्लॅकमध्ये दिला असणार आहे. ठीक आहे. नंबर तुम्हाला दाखवले असणार आहे. खालचा पार्ट तुम्हाला असणार आहे सिल्वरमध्ये एका साईडला. टोईंग हो दिले असणार आहे. बोनट तुमचं असणार आहे फ्लॅटमध्ये. ORVM तुमच्या असणार आहे बॉडी कलरमध्ये. टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला दिली असतील. वरतीमध्ये असं शार्पिंग अँटेना, याच्यामध्ये तुम्हाला भेटत नाही. सनरूफ भेटत नाही यामध्ये. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला सनरूफ भेटून जाईल. ठीक आहे. वायपर असणार आहे. वॉशर पण दिलेलं असतं एका साईडला. ठीक आहे मित्रांनो. वरती तुम्हाला जर रूफरेल जर लावून घ्यायची असतील तर तुम्ही ते लावून घेऊ शकता. ते पण तुम्हाला ज्याच्या पाठावरून तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. एक सिरीजचा नंबर पाठावून देतो. हे बघा, एक सिरीजमध्ये तुम्हाला सर्व भेटतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. एक सिरीजमध्ये तुम्हाला सर्व भेटणार आहे. नंतर मग तुम्हाला LED तुम्हाला असणार आहे. नंतर मग आपली जे असणार आहे आपले गार्ड किंवा ऑलवेल्स किंवा इन्फोटेनमेंट सिस्टमची हे जे असणार आहे तुम्हाला सगळ्याच्या मध्ये भेटून जाईल. आणि विथ कवर पण तुम्हाला दिले असणार आहे साईडला. नंतर हे तुमचे वूफर आहे, ॲम्प्लिफायर आहे, हे सगळं तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. पण तुम्हाला जर कोणती गाडी तुम्ही सिग्मामध्ये घेतली किंवा बेस्ट मॉडलमध्ये घेतली, तुम्हाला हे सगळं लावून भेटेल एक्सेसरीच्या पार्टमध्ये. तुम्हाला ते फक्त बाय करावं लागेल या ठिकाणी. साईड प्रोफाईल दाखवतो तुम्हाला. साईड प्रोफाईलमध्ये बघू शकतात की तुम्हाला हा जो पार्ट आहे ब्लॅक कलरचा, हा तुम्हाला हा टॉप मॉडलमध्ये असणार आहे पियानो ब्लॅकमध्ये. पण तुम्हाला बेस्ट मॉडलमध्ये दिले असणार आहे हा नॉर्मली असा ब्लॅकमध्ये दिला असणार आहे, मॅटमध्ये दिले असणार हा एका साईडला. ठीक आहे. ORM तुमचे व्हाईट असतील दिलेले. बॉडी कलरमध्ये टर्न इंडिकेटर लाईट दिली असणार आहे. नंतर मग बॉडी कलरमध्ये तुम्हाला दिले असणार आहे हे आपले हँडल विथ तुम्हाला एक सेन्सर पण भेटून दिल्यामध्ये. आणि हे की पण दिले असणार एका साईडला. ठीक आहे. बाकीचा जो पण पोर्शन तुम्हाला हा बेस्ट असेल पूर्णपणे. ठीक आहे. फ्रंटला तुम्हाला डिस्प्ले दिलेली असणार आहे. आणि पुढचे जे पण टायरची तुम्हाला साईज असणार आहे, पुढची तुम्हाला टायरची साईज दिलेली असणार आहे. ही टायरची साईज कुठे गेली? हां, 215, 60, R17 तुमची दिली आपले स्टील रिंगमध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे. हे तुमचे व्हील्स वरती तुम्हाला व्हील काय भेटून जातील सिल्वरमध्ये. आणि फ्रंटला तुम्हाला मॅकफर्सन विथ कॉईल स्प्रिंगमध्ये तुम्हाला दिले असणार आहे हे पुढचे सस्पेन्शन. आणि हे जे असणार आहे टायर तुम्हाला हे असणार आहे अपोलोमध्ये ट्यूबलेस टायर तुम्हाला दिलेलं असणार आहे यायला. बाकीचं पण असणार आहे गार्ड बीड. तुम्हाला जर काही लावून घ्यायचं असेल तर तुम्ही ते एक्सेसरीच्या पाण्यात तुम्ही लावून शकतात. फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिली असणार आहे. पाठीमागे तुम्हाला दिले असणार आहे ड्रम ब्रेक आणि पाठीमागे तुम्हाला दिले असणार आहे टॉयलेट बीमध्ये तुम्हाला दिले असणार सस्पेन्शन इकडे यायला. ठीक आहे. हा पार्ट तुमचा असा असणार आहे. सिल्वरमध्ये तुम्हाला ही पट्टी दिली असणार आहे. हा इकडे तुम्हाला स्पॉइलर दिली असेल. नंतर मग हाय माउंट स्टॉप लॅम्प दिली असणार आहे. डिफॉगर आहे. इथं तुम्हाला वायपर भेटणार नाही, कारण की टॉप मॉडलमध्ये तुम्हाला वायपर भेटून जाईल. नेक्स्टची ब्रँडिंग तुम्हाला इथं भेटून जाईल. या ठिकाणी टेल लाईट तुमची ही अशी असणार आहे दिलेली. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो आहे. ग्रँड विटाराची ब्रँडिंग आहे. स्मार्ट हायब्रिडचं तुम्हाला टेक्नॉलॉजी भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. आपली टर्न इंडिकेटर लाईट आणि रिव्हर पार्किंग लाईट तुमचे हे इथंच दिलेली असेल. दोघे तुम्हाला दिले असणार हॅलोमध्ये. रिफ्लेक्टर दिलेले असणार आहे. 4 तुम्हाला पार्किंग सेन्सर दिलेलंच नाही यायला. ठीक आहे. पाठीमागे तुमचं हे असणार आहे सुझुकीचा लोगो दिले असणार आहे. आणि तर तुम्हाला हा नंबर पण तुम्हाला दिलेच नाही एका चाईडला. ठीक आहे. आणि टेल लाईट तुमची पूर्णपणे असणार आहे एलईमध्ये एका चाईडला. ही एलईमध्ये दिलेच नाही. आतमध्ये तुम्हाला असणार आहे पियानो ब्लॅकमध्ये. आणि बाकीचे जे पण टर्न इंडिकेटर लाईट आणि रिव्हर पार्किंग लाईट तुमची इथं दिलेच नाही. इथं पण एक आहे आणि इथे पण तुम्हाला दिले असणार आहे एका. तुम्हाला आता डिक्की ओपन करून दाखवतो. बटन कुठे राहायचं हे बघा. 400 ते 450 लिटरमध्ये तुम्हाला बूट पेस्ट भेटून देईल यामध्ये. ठीक आहे. आतमध्ये तुम्हाला इथं लॅम्प बीम नसेल. हां, लॅम्प नाही आहे. स्टोरेज तुम्हाला दिले असणार दोघे साईडला. आणि याच्या खाली तुम्हाला दिले असणार हे स्पेअर व्हील. हे पण तुम्हाला सेमच दिले असणार आहे. स्टेअरिंगमध्ये दिले असणार आहे स्पेअर व्हील पण. आणि जी पण असणार आहे आपली टायरची साईज तुम्हाला 215, 60, 70 तुम्हाला दिले असणार. स्टील रिंगमध्ये तुम्हाला दिले असणार व्हील्स. दोघंही तुम्हाला सेमच असणार दिलेले आहे. इथं तुम्हाला कुठे लॅम्प बी भेटत नाही. पार्सल ट्रे पण तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. पार्सल ट्रे तुम्हाला भेटत फक्त टॉप मॉडलमध्ये.
वरती तुम्हाला हे दिलेलं असणार आहे, पॅकिंग दिलं असेल इकडच्या साईडला, आणि इथं हे हँडल दिलं असणार आहे. बेस मॉडेलमध्ये तुम्हाला जास्त काय भेटतच नाही गाडीच्या आतमध्ये. तुम्हाला सेवा असणार आहे, काही चेंजेस नसणार आहे. डोल टोनमध्ये तुम्हाला दिलं असणार इंटेरियर ब्लॅक विथ तुमचं हे ब्राऊन कलरमध्ये दिलं असणार साईडला. हा डोअर हँडल आहे अंदर. मग हे आपले असणार आहे क्रोम डोअर हँडल दिली असणार. सिल्वर तुमची ही पट्टी दिलेली असणार आहे. पॉवर विंडो तुम्हाला स्विच आहे. तुम्हाला इथं स्पीकरचं फक्त सेक्शन दिलेलं आहे. स्पीकर तुम्ही फक्त लावून घेऊ शकतात. बॉर्डर होल्डर आहे. स्पीकर इथं स्पेस दिलेला आहे की फॅब्रिकमध्ये तुमची सेटिंग दिली असणार की ठीक आहे. आर्मरेस्ट विथ कमर असणार कप होल्डर की ठीक आहे. आणि हेडरेस्ट तुमचे तिघही असताना माउंटेडमध्ये, आणि हे आपण फोल्ड करू शकतो 60-40मध्ये. 60-40मध्ये तुमचे हे फोल्ड होऊन जातील. ठीक आहे मित्रांनो. पुढे तुम्हाला इथं एसीची वेंट दिलेली असणार आहे या ठिकाणी. एसीची वेंट प्लस तुम्हाला खाली मोबाईल ठेवण्यासाठी तुम्हाला जागा दिली असणार आहे. आणि तुम्हाला जर बाकीचं काय हे घेऊन येत असेल आपलं ॲक्सेसरीजचं काही पार्ट, म्हणजे 12 सॉकेट किंवा USB पोर्ट किंवा टाईप-सीचं पोर्ट, तुम्ही तो इथं ॲक्सेसरीजमधून लावून घेऊ शकता. यामध्ये मॅट बीट पण तुम्हाला भेटून जाईल. आणि वरती तुम्हाला दिले असणार लॅम्प, ते पण तुम्हाला दिले असणार आहे. ह्याच्यामध्ये दिले असतील ही चायला सेमच तुमचं हे इकडं पण स्मार्ट सेम दिले असणार आहे. डोअर टोमध्ये तुम्हाला डोअर दिले असणार आहे. क्रोम डोअर हँडल आहे. ओव्हरवेनची कंट्रोल आहे. बेस मॉडेलपासून तुम्हाला ओव्हरवेनची कंट्रोल पण भेटून जातील. आणि आपले पॉवर विंडोची तुम्हाला स्विच पण भेटून जाईल. यामध्ये बॉर्डर होल्डर स्पीकर आणि स्पेस आहे. हे हँडल तुम्हाला दिलेलं. हे तुमचं हाईट ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला दिले असणार आहे. आणि इथं तुम्हाला रिक्लाइन करण्यासाठी दिले असणार आहे तेव्हा. ठीक आहे. पुढे तुमचं हे बघा, हे जे आहे तुमचं स्टेअरिंग तुमचं नॉर्मली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही भेटणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला फक्त मोड भेट दिले असते. याच्यामध्ये तुम्हाला इन्फोटेन सिस्टीम पण भेटणार नाही. आणि मेन म्हणजे जे असणार आहे पूर्णपणे हा बेस मॉडेल असणार आहे. ही हॅझर्ड लॅम्प आहे. IC वेंट तुमची असे दिलेली असेल ब्लॅक विथ सिल्वर ग्रेमध्ये. ही कच्ची पट्टी पण तुम्हाला सेम दिली असणार आहे. वरती ब्लॅक आहे, हे सिल्वर ग्रे आहे. हा ब्राऊन कलर एका साईडला. ग्लव बॉक्स पण तुमचा चांगला दिलेला असणार याच्यामध्ये. बघा फर्स्ट एड किट दिली असेल. आणि पाठीमागे स्पेअर व्हीलच्या ठिकाणी तुम्हाला टोल किट बिल्ट किट भेटून जाईल. इथं ट्रॅक्शन आपण ऑन ऑफ करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. इथं तुम्हाला 12 वॉटचं सॉकेट दिली असणार आहे. हां 12 वॉटचं सॉकेट आहे. इथं तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथं काहीतरी लावून घेऊ शकतात. ऑक्स किंवा USB पोर्ट. 5 स्पीड तुमची मॅन्युअली गेअरबॉक्स दिलेला असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक पण भेटेल आणि मॅन्युअल पण भेटून जाईल. ऑटोमॅटिक असणार आहे 6 स्पीड आणि मॅन्युअल असणार आहे 5 स्पीडमध्ये. हँडब्रेक आहे. 2 कप होल्डर आहे. स्पीस हे चिल्ड्रन आणि तुम्हाला जागा द्यायचं आहे. हे आर्म रेस्ट दिलेले असणार तुम्हाला नॉर्मली असणार. हा वीज तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही तो स्टोरेजवाला पण तुम्ही लावून घेऊ शकतात. आणि आपलं जी सीट आहे तुमची ही अशी असणार आहे डोल डोरमध्ये ब्लॅक विथ ब्राऊन कलरमध्ये. आणि तुम्हाला जर एक्सेसरीज पण तुम्हाला काही आपलं कवर बिवर तर लावून घ्यायचं असेल तुम्ही ते लावून घेऊ शकतात त्यामध्ये. ठीक आहे. आणि हे जे असणार आहे आपले एक मिनटं, हे आपलं कुठलं याच्यामध्ये तुमचं हे जे असणार आहे हे तुमचं टिल्ट आणि टेलिस्कोपिक दोघंही तुम्हाला दिलेलं असणार आहे. हां टिल्ट पण आहे आणि टेलिस्कोपिकमध्ये पण तुम्हाला हे दिलेलं असणार आहे. ठीक आहे चायला. ठीक आहे. इथे तुमचे बटन काहीच नाही, फक्त इंजिन इमोल दिलेले असणार एका चायला. हे बोर्ड ओपन करण्यासाठी आणि फ्यूलचं आपली कॅप पण इथून ओपन करू शकतो या ठिकाणी. ACचे वेंट तुमचे नॉर्मल असणार आहे ब्लॅकमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला काय असं हे भेटणार नाही. पण तुम्हाला जर काय लावून घ्यायचं असेल तर तुम्ही ते लावून घेऊ शकतात. इथं पण तुम्हाला ट्विटर पाहिजे तर तुम्ही तो ट्विटर लावून घेऊ शकतात. पण बेस मॉडेलमध्ये तुम्हाला ट्विटर पण भेटत नाही, स्पीकर पण भेटत नाही. सिंगल डिन किंवा आपला टच स्क्रीन तुम्हाला जो पाहिजे तुम्ही तो घेऊ शकता. त्यामध्ये वरती तुम्हाला 2 लॅम्प दिले असणार आहे. दोघंही तुम्हाला दिले असणार आहे. हे हॅलोमध्ये दिले असतील याच्यात. विथ तुम्हाला माईक दिलेलं असणार आहे. IRM तुमचे डे नाईट टाईम असणारे दिलेले. नंतर मग सनवायझर विथ मिरर. हां एवढं तुम्हाला त्यामध्ये भेटून देईल. इथं पण तुम्हाला सेमच दिलं असणार आहे. सनवायझर विथ मिरर दिली असणार आहे. लॅम्प तुम्हाला त्यामध्ये कुठेही भेटणार नाही बेस प्रोडक्टमध्ये. आता मी गाडीचा बोनट ओपन करतो आणि तुम्हाला इंजिनबद्दल माहिती देतो. इंजिनमध्ये तुम्हाला पॉवर बिवर सगळं तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. पहिल्यांदा मी बोनट ओपन करतो नंतर मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो गाडीचं इंजिन असं असणार आहे. तुम्हाला आयसोलेशनमध्ये तुम्हाला जागा दिली असणार आहे. 1.5 लिटर तुम्हाला K सिरीज दिली असणार आहे. ॲडव्हान्स K सिरीजमध्ये ABS ABDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे. आणि स्पेस जो आहे मधला तो तुम्हाला भरपूर दिलेला असणार आहे. आताची जी पण लेटेस्ट मॉडेल जी आलेली आहे विक्टोरीज ती पण तुम्हाला सेम असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्पेस पण तुम्हाला सेमच असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला आपलं पॉवर टॉर्क ग्रँड मीटरमध्ये तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस नसेल. परत तुम्हाला मायलेज पण जो पण असणार आहे तुम्हाला तो सेमच दिले असणार आहे. बॅटरी तुम्हाला भेटून जाईल. फ्यूजची कंट्रोल करत असणार आहे.
आणि एन सी बीमध्ये तुम्हाला 3 to 4 स्टारमध्ये तुम्हाला रेटिंग भेटून जाईल या गाडीची. वायपर वॉशर दोघे तुम्हाला दिले असणार आहे. गाडीची तुम्हाला मायलेज पण सेम असेल. ट्रान्समिशन तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले, पेट्रोल प्लस CNG मध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. आणि स्पार्ट हायब्रिडमध्ये, स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये पण तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. पॉवर आणि टॉर्क यामध्ये तुम्हाला 2 टाईपचे इंजिन भेटतात. पेट्रोल इंजिन एक असणार आहे स्ट्रॉंग हायब्रिड. याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिनमध्ये जी पण पॉवर भेटते तुम्हाला 103.6 BHP जी भेटते ती 6000 RPM चालते येते आणि 139 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो तो 4300 RPM चालतो. स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 92.45 PSची ती 5500 RPM चालली येते आणि 122 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो तो 3800 ते 4800 RPM पण चालला जातो. स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये तुम्हाला ही पॉवर भेटेल. मी बोर्डर बंद करतो. बाकीचं तुम्हाला कलर आणि डायमेन्शन आणि बाकीचं तुम्हाला फीचरचं काय भेटतच नाही यामध्ये. तुम्हाला फक्त डायमेन्शन आणि कलर कोणते भेटतील या मॉडलमध्ये तुम्हाला त्यांची आणि याची प्राईस किती असणार आहे कल्याणमध्ये, कल्याण शिरवाडाची गाडी तुम्हाला माहिती देतो. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेन्थ असणार आहे 4345 पर्यंत, 1795 पर्यंत वीट दिली असणार आहे, 1645 पर्यंत हाईट दिली असणार आहे, 2600 पर्यंत दिली असणार आहे व्हील बेस. कलरमध्ये तुम्हाला असणार आहे नेक्सा ब्ल्यू, आर्टिक व्हाईट, नंतर मग ग्रे कलर, एक असणार आहे रेड कलर, ब्राऊन कलर आणि एक असणार आहे मिडनाईट ब्लॅक कलर. डुअल टोनमध्ये असणार आहे आर्टिक व्हाईट विथ ब्लॅक आणि सिल्वर विथ ब्लॅक, स्प्लेंडिड सिल्वर विथ ब्लॅक. एवढ्या कलरमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. तुम्हाला हा शोरूम असणार आहे कल्याण शिरफाडाची गाडी होईल. वेलॉक्स मोटरच्या बरोबर बाजूला तुम्हाला हा शोरूम होईल आणि याची जी ऑन रोड प्राईस आहे तुम्हाला ही 13 लाखापर्यंत असणार आहे. ऑन रोड प्राईस असणार आहे. सर्व डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस अपडाऊन होत राहील. त्या शोरूममध्ये विचारू शकतात की या गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडी करून परत पुढच्या भेटूया. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी गाडीवरून पुढच्या व्हिडिओ आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि जे लोक माझ्या चॅनल दिले सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडीवर पुढच्या व्हिडिओ.